नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत गावठी कथा भाग 33. पांडूनं शिरमाला चेअरमन केली, त्यावर बाळूची बायको उसाळली. पांडूनं समजूत घातली, ती घरच देणार नाही म्हणत होती. मग मला त्याशिवाय पर्यायच नव्हता. पण बाळूच्या बायकोनं विचार केला होता, शिरमा म्हणजे नुसती सहीचीच धनी, सहीपुरतीच ती साक्षर झालेली, तसलीच पांडूला चेअरमन पाहिजे. म्हणूनच आपलं नाव त्यानं डावललं असणार. पांडूला कल्पनेपेक्षा जास्त शेअर्स मिळालं. तो संजू पाटलाला सोसायटीत क्लार्क म्हणून राहा म्हणत होता, पण त्यानं नाही म्हणून सांगितलं आणि संजाला सावरायचा त्याचा डाव फसला. देवळाच्या पारावर बरीच जण होती. जनीचा सख्या होता. येसबा जगताप हातात तंबाखूची चिमट धरून आला. त्यानं जनीच्या सख्याकडं चुना मागितला, तर तो म्हणाला, मी काय कारखाना काढलाय होय चुन्याचा? अरे तसं नव्हं, कारखाना बी काढशील की. शिरमाला तुझ्या वाटत होतं कवा आपण चेअरमन होऊ म्हणून, मग झाली का नाही? ते खरं, पर शिरपाची पंचायत झाली. ते तिथं राहाया याचं म्हणत होतं, तवर पांडूनं शिरमाचं घरच सारं एंगेज केलं. ज्ञानू डवंग म्हणाला, केलं म्हणून काय झालं? चेअरमन व्हायचं म्हटल्यावर कराय नको होय तेवढं पण. येसबा जगताप तंबाखू मळीतच बोलला, अरे आमच्या कानावर होतं सरू जगतापीन चेअरमन होणार होती. कशात गटांगळं र सारं? ज्ञानू डवंग म्हणाला, तिला जाऊन विचार जा की. तुझी भावकी म्हणून विचारलं, त्यात काय झालं? निमी विचारायला भीतोय होय? तिचा नवरा माझ्या संग असतोयच नवं रोज देवजाकडं. ज्ञानू डवंग म्हणाला, माईला तुम्हासनी जगाची माप काढायची सवयच लागली या. कोण का होईना, तुम्हाला कोण करणार आहे का चेअरमन? सख्या म्हणाला, आमच्या परास तूच बरा आहेस, तू एक सोसायटी काढ आता. ज्ञानू डवंग असा म्हणाला नि येसबा जगताप साऱ्यासनी म्हणाला, तुम्हाला काय समजलं का र? कशाचं? पांडूनं जुन्या सोसायटीत काहीतरी घोळ केलाय म्हणून नवी सोसायटी काढली या. आता त्यासनी तेच सुचायचं, दुसरं काय? मग का जुनवत बसली होती? आणि केरबाडोंबाचं तरी काय हाय? निम्मं गाव बोंबलतंय, लागवड येळेवर दिली नाही म्हणून. आता काय खरं आणि काय खोटं? ह्यो त्याला नावं ठेवतोय आणि त्यो ह्याला. सारीच एकमेकाला आतनं सामील मर्दा. आणि केरबाच्या मनात पांडूनं कार्यक्रम घेतल्यापासून खतखततय. पेपरात फोटो छपून आलं नाहीत पांडूचं, मग केरबालाही वाटत असणार कार्यक्रम घ्यावा, आपण चेअरमन म्हणून फोटो छपून यावा. पण आप्पा काय चालू दिना झाला असल, तोपर्यंत कोणीतरी बोलला, आगा तळं राखणार तो चाकणार नाही तरी वय. गावात सवत पाहिजे बघा, नाहीतर एकीलाच किच्चा मान द्यायचा. तिला लईच मात चढतोय. खरं आहे, आता इथं नाही तिथं कोण काही फुकट घालीत नाही. येसबा जगतापाला पटलं. ज्ञानू डवंग उठला, देवजाकडं गेला. जनीचा सख्या शेताकडं. तशी सारीच उठली. सोसायटीचं उद्घाटन झाल्यापासून आबाला गावात थांबूच वाटत नव्हतं. आबा जांभळी नदीच्या काठावर लिंगण वाकाजवळ बसला होता. पांडूच्या वडिलाच्या आठवणीनं त्याचं मन काळवंडलं होतं. काय माणूस होता, आपल्या शब्दाबाहेर कधी गेला नाही.
जांभळी नदीचं पाणी स्वच्छ होतं, संथ वाहत होतं. झाडाची पानं पाला त्यात कुठंतरी फलपाटत गेल्यागत दिसत होती. भर उन्हाची काहिली होत होती. पाणी अंगावर घ्यावं असं वाटत होतं. गुलाबबाईनं नवीन शेरडी आणली होती. तिला घेऊन तो नदी काठाकाठानं निघाला होता. त्याला आबा बसलेला दिसला, एकटाच. त्याला बघून कसंच वाटलं. त्यानं विचारलं, आबा, एकटंच उन्हाचं बसलाय? धोंडीबा कुठं आहे? उन्हाचा झटका काय लागतोय? उन्हाच्या झटक्याला शांत करायला येईल. या पाण्यात जरा उतरलास तर? हो, पर गावाच्या झटक्याचं काय करायचं? रोज एक नवीन दिसतंय, त्याला कुठल्या पाण्यात बुडवायचं? आबा, त्याला पाणी मिळायचं अवघडच दिसतंय. तुमच्यासारख्यांना काही नाही. तुमच्या शिवारात तुम्ही बसचिला. आमासनी साधी नदी काठानं शेरडी न्यायची म्हणजे अवघड आहे. आबा, आता तुम्ही बोलणं कमीच केलंयसा तेच बरं आहे. माणसं एखाद्याचा सुदीक शब्द खाली पडू दिना झाले ती. गावातलं हुंबऱ्यावर मुतल्यालं पोरगं बी. आणि ही तर गावगाडा चालवणारी माणसं. ह्यासनी कुणी तुमच्यासारख्यांनी सांगायला जावावं तर शिंग मोडल्यागत वाटतंय त्यासनी. त्या धरणंच अंग काढून घेतलंय मी. पर किच्च जरी ह्या पाण्यानं भर उन्हात नदीचं पात्र सोडायचं म्हटलं तर त्याला जमल का? गपगार त्यानं जायची पाळी येतीया. माप मनात नसल म्हणून डोळ्यात पाणी दाखवून कुणाला ते पाणी दिसतंय होय? आबाला काय बोलावं ते सुचत नव्हतं. बोलावं मात्र खूप वाटत होतं. पण गावाचं जुनं रूप त्याला आठवत नव्हतं. असं बऱ्याचदा आता त्याचं होत होतं. त्याचंच त्याला वाईट वाटत होतं. नदीच्या पाण्यात चेहरा दिसत होता, पण गावचा चेहरा हरवल्यागत होता. आबा, तो सापडतोय का बघत गुलाबबाई संग बोलत होता. नामागुरवाला आपलं रान पडलंय. लोकांनी बिलं घेतली उसाची, त्यापासून जास्तच लागलं होतं. त्यानं आपल्या पोराला समजावून सांगितलं, तर पोरगंच त्याच्यावर दात खाऊन उठलं. ह्यानंच गुंडगुळं झालंय. शेपटी घालून बसा. ससा उठला की तुमचं कुत्रं गळाटतंय. दम काढा की जरा. कशाचा दम मर्दाच्यानू? आबा पाटील सांगतोय तेच खरं आहे. गण्याबरोबर आपणास कसा हिस्सा मिळल? त्याचा योग बुडीत हिस्सा आगावच त्याला राहायचा. त्यावर घरात त्याला कोणच बोलू लागलं नाही. तो उत्म्याच्या घरात गेला. त्याला आणि त्याच्या आईला सांगायला लागला, रानाचं बघूया. रान पाडून गावातल्यांना काय बरंच आहे. पुढाऱ्यांना काय पिकना नाहीतर पडना. तर पांडू चेअरमनला विचारूया. उगच त्याला आणि काहीतरी वाटायचं. नाक घाशीत गेली म्हणायचा. मग आपण थांबून काय उपयोग? उत्म्या म्हणायला लागला. उत्म्याची आई मात्र म्हणाली, म्हणू द्यात. इथं पोटाला बिब्ब घालायचं का काय? कोण काय जरी म्हणलं तरी चूल ज्याची त्यालाच पेटवायला लागतीया. उत्म्यानं त्यातनं अंग काढल्यागत केलं. म्हणाला, मग बघा तुमचं तुम्ही. उगच तो पांडू पाटील आप्पाकडं गेल्यावर दात खाणार. त्यात मी संचालक त्याच्या सोसायटीत झाल्याला आप्पाला बरं वाटतंय होय? आणि तुमचा गण्या गुरव तरी सरळपणानं त्याचा ऐकणार आहे होय? त्याला भावच चढणार. तो गेला. नामाला आणि उत्म्याच्या आईला कोणीही भाव घेऊ दे असं वाटत होतं. तो उत्म्याच्या आईला म्हणायला लागला,
उद्या पुढंला आली ग्रामपंचायत. गण्या गुरुवानं आप्पाच्या मागणं फिरून देवस्थानची जमीन म्हणून घेतली नावावर लावून, तर त्याचा पत्ता लागायचा नाही. या पोरासनी काय कळायचं नाही. बाच्या बानी बोंबलताना हातच्या हात जायचा. आपला आपण आबाला आप्पाला सांगूया. तसं तिलाही तसंच चित्र दिसायला लागलं. तिनं उद्या सकाळी जाऊया म्हणून त्याला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती गेलीत. आप्पानं त्यांना सांगितलं, मी विचारतो तुझ्या गण्या गुरुवाला, जमीन देवस्थानची नि भांडणं तुमची, तू उद्या ये. त्यात काय मिटवायचंय, जनतेनं करायचं म्हटल्यावर. उतम्याची आई घराकडं गेली. नामा देवळाजवळच थांबला. तान्या धनगर आला. त्यानं आपली सगळी मेंढरं विकली होती. त्यानं पोराच्या नोकरीसाठी म्हणून मेंढराचं सारं पैसं पांडूकडं दिलं होतं. ते नामूला माहीत होतं. उद्या ऑर्डर देतो म्हणून सांगून 3 वर्ष झाली होती. तो पांडूच्या मागं होता. नामूला तो म्हणायला लागला, नामूदा, पायलीभर जुंधळं बघ तुझ्यात असलं तर घाल मला. त्या पांडूच्या मागं लागलोय तर पोराला इथं सोसायटीत लाव जा म्हणतोय. काय करावं गा? लाव जा. तवर तो काय म्हणतोय तरी काय. माझ्या पुढं कुठल्या साहेबाला रोज फोन करतोय. भेटना झालाय साहेब म्हणतोय. दम काढतवर लाव इथं आता, दुसरं काय. एवढी दिवस थांबलास, थांब जा थोडी दिवस. दगडाखाली हात घावला की बोंबलून तरी काय उपयोग. माळावर. नामुदानं असं सांगून त्याला घराकडं आणला. पायलीभर जुंधळं दिलं. तो गेला. गावकी म्हणजे तराळकीच झाली. गावाच्या विकासापेक्षा गावच्या भानगडीत डोकं जास्त जातंय. एखादी भानगड मिटवायची, तीच 7-8 दिवसात परत उमललेली आहेच. रानातल्या तणागत. आप्पा नामागुरव गेल्यावर एकटाच वाड्यात होता. आबा तर किनवटातच राहत्यात. गावातल्या गोष्टीवर त्यांना काय बोलूच वाटत नाही. गावात दुसऱ्या सोसायटीला तेवढा पांडू कारणीभूत, तेवढाच मी आणि आमची माणसं. आबाला साऱ्यांचाच राग आलाय. पांडूला त्याच वेळी चेअरमन केला असता तर ही भानगड उमटली नसती. पण केरबाडोंब तसा गावासाठी म्हणून चांगलाच माणूस आहे. तो आपल्या पुढं जात नाही. आबा, धोंडीबा, रवीचं 10वीचं वर्ष, तोही किनवाटातच अभ्यासाला होता. धोंडीबाचा पोरगाही. दिवसभर झाडाखाली कुठंही बसायचं. नदीला 2 म्हणतात 3 वेळ आंघोळ करायची. अभ्यास करायचा. असं त्याचं दोघांचं. तर आबा दिवसभर साऱ्या रानातनंच फिरायचं. उन्हाचं घरासमोर आंब्याखालच्या गाडीत घोंगडं टाकून बसायचं. धोंडीबानं काढलेली वैरण बैलासनी पोटभर घालीत. धोंडीबाचं काम दिवसभर वैरण काढायची आणि सकाळ संध्याकाळ गावात येऊन साऱ्यांचं जेवण घरातनं घेऊन जायचं. तो संध्याकाळ करूनच नाम्या गुरुवाला किनवाटात जात्याला दिसला. त्यानं त्याला महारमळीत गाठला. धोंडबा, आबा घराकडे येत नाहीत वैर. मी रोज त्यांची गाठ घ्यायची म्हणून वाड्यात जातोय. पर आबा किनवाटातनं आल्यालंच नाहीत म्हणत्यात. ते खरं आहे वैर? होय, मी निघालोय नव्हता त्यांचं जेवण घेऊन. आमची पोरं बी तिथंच आहेत, वाचीत बसते ती. धगधग नाही कुणाची. बैल बी तिथंच. धोंडीबानं त्याला सांगितलं. तो धोंडीबाला सांगायला लागला, आबांना म्हणाव त्या गण्या गुरुवाला तेवढं सांगा, आमचा आम्ही नि त्याचं त्यो रान करू दे. ते उतम्या
येत नसलं तरी माझं तरी मला द्या. उगच रोज किच्चं दुसऱ्याचं बांध बघायचं. तुला त्या पुढाऱ्याचं ऐकाय कुणी सांगितलं होतं? त्या उतम्याला काय वडण पडतीया. मरणारी मरतीया की गावाचं बांध बघीत. आणि आता गण्या गुरव तरी ऐकतोय होईल का? तुमची त्यानं जिरवायचीच धरली या. जगाचं ऐकून नाम्या सळलं कुणाचं झालंय ते बघितलंयस का या जगात? अरे ज्याचं त्यालाच मराय लागतंय. कोण येत नाही संग. 2 म्हशी होत्यात तुझ्या. झकास प्रपंचा चालला होता त्या रानावर. तवा तुम्हासनी राजकारण सुचलं त्या पोराचं ऐकून. काय नुकसान झालंय त्या आबाचं. आता त्या गण्याची मनधरणी करायला लागल. तो माणूस आधीच तुला माहीत आहे कसला आहे तो. उगच त्याला मान द्यायची सवय घाण आहे पहिल्यापासनं. आबांना सांगून तरी बघ. मी येतो उद्या तिकडंच. उतम्याला सांगितलंय. तो नाही आला तर त्याची आई तयार आहे. तिला घेऊन येतो. झांजड पडली. ये उद्याच मी सांगतो तवर. ठार दिसायचं बंद झालंय. जातो. उजेड बी काय आणलेला नाही. धोंडीबा त्याला सांगून निघाला. नामूला काय दादच लागणं झाल्यासारखं झालेलं. गण्या मान घेणार हे धोंडीबाचं खरंच आहे. रांडचा उतम्या मागं मागं सरलं नसतं तर लवकर मार्ग निघाला असता. तो पांडूच्या ताऱ्यावर. आईनं नवरा मेला तरी शिकवलं कुठं तरी नाव काढील म्हणून. पण हे उठलं सुटलं सारच सोडून पांडूच्या नादाला लागलंय. त्यात अजून 6 महिने ग्रामपंचायत. तोवर गावात पांडू पाटलानं त्याचं वारं सोडलं होतं. उतम्यालाच सरपंच करतो अशी काहीतरीच बातमी मी गावभर झाली होती. त्याचं आणि नामूला मरणच वाटत होतं. त्याआधी हे एवढं आबाच्या मागं लागून आपलं रान करावं. नाहीतर ते उतम्या काही यायचं नाही. ग्रामपंचायतीचं वारं गावात शिरलं होतं. पांडू उगच आपल्या अंदाजावर बोलत होता. सरपंच पद हे ओबीसी आरक्षण होणार. उतम्यानं त्याला सांगितलं होतं तू त्या रानाच्या नादालाच लागू नकोस. लगेच उद्या असंच होणार. मग गण्याला त्या रानातनं हाकलूनच लावायचा. त्याच्या काय बाच्या नावावर का त्याच्या नावावर नाही. देवस्थानची जमीन आहे. जरी त्यांच्या साऱ्या सीटा आल्या तरी मी तुला एकट्यालाच निवडून आणणार. तूच सरपंच. त्या सरकाराचं डोकं आहे हे. बघितलंस बहुमताची लोकशाही. उतम्याला हे वारं लागल्यापासून त्याला देवाला रोज पाणी घालणंही कमीपणाचं वाटू लागलं. त्यानं ठरवूनच टाकलं जर उद्या आपण सरपंच झालोच तर 5 वर्षानं येणारी गुरवकी सारी नामुदालाच देऊन टाकायची. तो तसंच आपल्या आईला सांगू लागला आणि तिला काळजी वाटू लागली. एकच एक पोरगं. त्याचं काहीतरी कमी जास्त ह्या गावच्या राजकारणात झालं तर त्याला कोण हाय मागं पुढं. आणि पांडू पाटील ह्याला सरपंच की कसा करील. बायका म्हणत्यात ते खरंच खोटं. तो सरपंच की चेअरमन की गेली म्हणून गावावर चवताळलाय. तो ह्याला सरपंच करील. त्याला का आता नको झालंय. त्यात काहीतरी काळं बैरं असल. ह्या पोराला 4 गोष्टी सांगून पटत्यात कुठं. ती म्हणाली अरे बाळा असं करायचं ते आमासनी राजकारण. गरिबाचं ते नव्हं. पोटं भरून खाणारी आपण माणसं. तुझ्या मागं पुढं कोण हाय. कुणाच्या बी नादाला लागून कसं भागल. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.